तसे अंबरनाथ शहरामध्ये माझ्या मतदारसंघातील हजारो लोक इथं आहेत. त्यामधले बरेचसे आमचे नातेवाईक लोक आहेत, सोयरेसंबंधी लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि नेहमी येणं जाणं असतं. परंतु हा सुवर्ण महोत्सवाचा अखंड हरिनाम सप्ताह गेली 50 वर्ष ही मंडळी करतायत. मध्ये मी एकदा येऊन गेलो होतो, परंतु आज हे योग आला की मध्ये ही लोक आलीत मला मिळायला, त्यांनी मला निमंत्रित केलं आणि मग आमचं कर्तव्य बनतं आहे की अशा मंडळींना आम्ही प्रोत्साहन नाही द्यायचं तर कोणी द्यायचं, कारण त्यांच्या आशीर्वादावरतीच हे सगळं आमचं दुकान चालू आहे आणि म्हणून त्या दुकानातल्या काही गोळ्या ह्यांना पण देणं आमचं कर्तव्य आहे. म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, बाकी काही नाही. तर मंडळी असो, माझे त्यांना शुभेच्छा. आपण जर बघितलं रायगडचा पालकमंत्री कोण बनणार ह्याकडे सगळ्यांचं लक्ष, काय सांगा? चांगल्या ठिकाणी तुम्ही प्रश्न विचारला आहे. जे ईश्वराला प्रिय असेल होईल आणि सगळ्यांना वाटतं आहे की आपला माणूस, आपला आमदार, एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज जर आमदाराचा नामदार झाला आहे तर नामदाराचा पालकमंत्री व्हायला काय अडचण आहे? पालकमंत्री पद अजून दिली जात नाहीत. मंत्रिमंडळ विस्तारून महिन्यापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. डीपीडीसी होत नाहीत, कामं थांबलेली आहेत लोकांची. काय काही चांगल्या गोष्टी होण्यासाठी वेळ लागतो आणि त्या गोष्टी होत असताना काळजी करायचे कारण नाही आहे, कारण कुठलंही काम थांबलेलं नाही आहे. आणि मला वाटतं जानेवारी महिना संपण्याच्या अगोदर हे डिक्लेरेशन होईल असं मला वाटतं आहे. कोकणातल्या चाकरमान्यांना जायला प्रचंड त्रास होतोय, रस्ते खराब आहेत आणि ते रस्ते कधीपर्यंत पूर्ण होतील? आता प्रत्येक अल्टिमेटम दिला. कुठला रस्ता खराब आहे एखादं उदाहरण? पूर्ण कोकणात जायला मुंबई गोवा हायवेचं काम जलद गतीने चालू आहे. त्यातली 2 बाह्य वळणं इंदापूर आणि माणगाव ह्याला आम्ही प्रायोरिटी दिलेली आहे आणि ह्याच्यापासून वडकळपासून जे पुढं आमच्याकडे जाणारा रस्ता ह्याचं काम चालू आहे आणि ह्या वर्षामध्ये ती कामं आम्ही पूर्ण करून देतो. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असते वेळेला मी त्यांना गणपतीमध्ये घेऊन गेलो होतो आणि त्यांनी तो शब्द दिलेला आहे. त्या कामांना आता गती आलेली आहे आणि लवकरात लवकर ही कामं तुम्हाला पूर्ण करून देण्याची जबाबदारी आमची पण आहे. आपण जर बघितलं की संजय राऊत असे म्हटलेत की आम्ही आता स्वबळावर महापालिका निवडणूक लढवणार, मात्र काँग्रेस देखील नाराज आहे, तर महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते का ह्या कारण? राजकारण आहे. राजकारणामध्ये आणि खेळामध्ये क्रिकेटच्या कधी काय होईल कोण सांगू शकत नाही आहे. त्याच्यामुळे जे संजय राऊत बोलतात त्याचं नेमकं उलटं घडत असतं. कारण त्यांनी आमच्या वेळेला प्रत्येक महिन्याला तुम्हाला स्टेटमेंट दिली होती, हे सरकार पडणार, हे सरकार पडणार, शिंदे मुख्यमंत्रीवरनं जाणार, हे असं नेमकं त्यांचं चालू होतं. पण त्याचं उलटं होतं, तसं त्यांचं ते उलटं बोलणं आहे. पण आपण बघितलं तर आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी वाढल्या आहेत किंवा ते सामनातून त्यांचं सतत कौतुक होतं आहे, याच्याकडे कसं बघता? राजकारणामध्ये काय घडेल सांगू शकत नाही. मगाशी सांगितलं, कालचे शिव्या देणारे आजचे मित्र होऊ शकतात, आजचे मित्र असणारे उद्या कडू होऊ शकतात. त्यामुळे राजकारणाचं आज आम्ही कोण काय सांगू शकत नाही. देशमुख कुटुंबाने आता एक मोठी मागणी केली, कारण की सगळ्यांना मोका लागल्यात, मात्र वाल्मिक कराडावर मोका नाही लागल्यात. त्यामुळे आता मी टेरेसवरून उडी मारून आत्महत्या करणं असं देशमुख कुटुंब होतं. कसं होतं? काही गोष्टी अशा असतात, पोलीस, CID, SIT सगळ्या चौकशा चालू आहेत आणि त्या चौकशा चालू असते वेळेला जे काय वस्तुस्थिती आहे ती तुमच्या समोर येईल आणि त्याच्यामध्ये वाल्मिक कराडचा जर काय सहभाग असेल तर त्याला पण त्याच्यामध्ये घेतलं जाईल, त्याला सोडणार नाही. आपण जर बघितलं अंबरनाथमध्ये काही महिन्यापूर्वी आमदारांवर हत्येचा एक प्रयत्न या ठिकाणी होणार होता, असं देखील समजलं. काय झालं होतं? एकीकडे हे बघा, जे चांगलं काम करतात त्याच्याच पाठीमागं लोक लागतात आणि जो चांगलं काम करत असतो काही लोकांना बघवत नाही आणि त्यामुळे जर का असेल त्याची चौकशी चालू आहे आणि त्यातलं काय निष्पन्न होईल त्यावेळेला मग आम्ही बघू काय असेल ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.